भारतीय जनता पार्टी आरक्षणाच्या विरोधात आहे। काय करताय? 4दा भाजपला मतदान देताय, 5 वेळा काँग्रेसला मतदान देताय आणि प्रश्न महादेव जानकरला विचारताय। आजही करतोय ना, मिळालं पाहिजे आरक्षण, पण धनगर समाजानं बीजेपीला मतदान आणि काँग्रेसला मतदान नाही दिलं पाहिजे। दुसऱ्या नाही मिळत नाही, एससी एसटी धनगराला मिळत नाही, मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळत नाही। एक लक्षात ठेवा, आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो, पण या देशात सत्ता कोणाची आहे? आरक्षण नाही द्यायची त्यांची सत्ता आहे। पॉलिटिकली आणि मोमेंटली सामाजिक हा वेगळा भाग असतो। मी राष्ट्रीय समाज पक्ष केला या देशाची सत्ता मिळवण्यासाठी। जोपर्यंत धनगरांना राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता आणण्यासाठी मदत करत नाही तोपर्यंत तुमचं खरं नाही। बीजेपी आणि काँग्रेसची नियत नाही तुम्हाला द्यायची आणि बीजेपी देऊ शकत नाही। आजही आमचं तेच म्हणणं आहे, आज आम्ही संघर्ष करतोय, आजही करतोय ना, मिळालं पाहिजे आरक्षण, पण धनगर समाजानं बीजेपीला मतदान आणि काँग्रेसला मतदान नाही दिलं पाहिजे। कोणाला दिलं पाहिजे? राष्ट्रीय समाज पक्षाला मतदान दिलं पाहिजे, तर तुम्हाला आरक्षण मिळेल। शोषक ज्यापर्यंत शासक होत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही आणि भारतीय जनता पार्टी रिझर्वेशनच्या विरोधात आहे, ती तुम्हाला देणारच नाही ना। त्यामुळं हा प्रश्न आहे। आज मी माझ्या पक्षातून आमदार खासदार निवडून आणतोय, मी काय भाजपचा नाही, अलायन्स होती आमची, आता भाजपवर अलायन्स नाही माझं, 5 वर्ष झालं अलायन्स तुटलं नाही माझं। त्यामुळे भाजपची इच्छा द्यायची नाहीये। ज्यावेळेस 30 कमिटी नेमली होती, ती 30चा अहवाल तिकडे आम्हाला दिला नव्हता, मंत्री नावाला असून काय उपयोगच नाही, म्हणून आम्हाला राष्ट्रपती सत्ता द्या आणि मग धनगरांनो तुमचा प्रश्न सुटा। धनगर समाजाचं म्हणणं आम्हाला पक्षाशी किंवा राज्य शासनाची काही घेणं, आमचे नेते हे जानकर साहेब आहेत, त्यामुळे ज्या प्रश्नावर आता भांडत होतात की तुमची भूमिका कुठे मावळ होताना बिलकुल मावळ बिवळ नाही, आम्ही तीच भूमिका आहे। परंतु भारतीय जनता पार्टी आरक्षणाच्या विरोधात आहे। माझी अलायन्स कोणाबरोबर होती? भारतीय जनता पार्टी बरोबर होती। मग अलायन्स आता माझी भाजपवर नाहीये, भाजप द्यायला तयार नाही म्हणून आम्ही अलायन्स तोडलं आहे तिथलं। आरक्षण पाहिजे असेल तर राष्ट्रपतीला तुम्हाला जोपर्यंत तुम्ही शोषण होते तुमचं, जोपर्यंत शासक बनत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही। ओबीसीला न्याय मिळत नाही, एससी एसटी धनगराला मिळत नाही, मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळत नाही। का? तर तुमचा पक्ष नाही। जिस समाज का दल है उस समाज का बल है। तुम्ही काय करताय? 4दा भाजपला मतदान देताय, 5 वेळा काँग्रेसला मतदान देताय आणि प्रश्न महादेव जानकरला विचारताय। माझा जो आमदार आलाय ते 3 मराठीचे आलाय, 1 वंजाराचा निवडून आलाय। आपल्या लोकांनी हे केलं, विचार केला पाहिजे ना। मग जोपर्यंत तुमची पॉलिटिकल पार्टी स्ट्रॉंग होणार नाही तोपर्यंत तुम्हाला आरक्षण कोण देणार नाही। म्हणून राष्ट्रीय समाज पार्टीच्या पाठीमागं धनगरांनी, मराठ्यांनी, ओबीसीनी उभं राहिलं पाहिजे। आमदार जास्त वाढलं, कोण आरक्षण कोण देतं? पंतप्रधान देतो। मग पंतप्रधानापर्यंत आपला माणूस गेला पाहिजे का तिथं? आणि तुमचा पक्ष नाही, तुम्ही भाजपमध्ये किंवा काँग्रेसमधनं जातीचा आमदार झाला म्हणून जात सुधारणार नाही, हेही लक्षात ठेवा। त्यांनी राष्ट्रीय सभा, आम्ही आता संसार घरदार नाही, काय केलं नाही, आयुष्यभर फिरतो या, काय लाचारी बनवलं नाही आम्ही। माझ्या एवढा मी काय भाजपचा आमदार नाही, मी काय काँग्रेसचा आमदार नाही, मी चमच्या समाजाला बनवत नाही, स्वाभिमानाची चळवळ देतोय। त्यांनी राष्ट्रपतीच्या मागे उभं राहावं तर तुम्हाला आरक्षण मिळेल, अदरवाईज आरक्षण द्यायची नियत नाही।